देशभरात 19 ठिकाणी एनआयए कडून छापेमारी करण्यात येते। महाराष्ट्रातही राष्ट्रीय तपास संस्थेचं धाड सत्र हे सुरू झालंय। अमरावतीच्या अचलपूरमध्ये एनआयएची धाड सत्रात काहींना ताब्यात घेतल्याची ही माहिती सध्या समोर येते। देशभरात 19 ठिकाणी एनआयएची छापेमारी, महाराष्ट्रात सुद्धा छापेमारी करण्यात येते। राष्ट्रीय तपास संस्थेचं धाड सत्र हे सुरू झालंय। अमरावतीच्या अचलपूरमध्ये एनआयएची धाड टाकण्यात आली। या धाड सत्रात काहींना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते। देशभरात 19 ठिकाणी एनआयएची छापेमारी सध्या सुरू आहे। महाराष्ट्रात सुद्धा छापेमारी होते। राष्ट्रीय तपास संस्थेचं धाड सत्र सुरू आहे। अमरावतीच्या अचलपूरमध्ये एनआयएची धाड, या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती सध्या समोर येते। 19 ठिकाणी एनआयएची छापेमारी सुरू आहे। अमरावतीच्या अचलपूरमध्ये सुद्धा एनआयए कडून धाड टाकण्यात येते। या धाड सत्रात काहींना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते। देशभरात 19 ठिकाणी एनआयए कडून छापा टाकण्यात आलाय। महाराष्ट्रात सुद्धा धाड सत्र हे सुरू आहे। या धाड सत्रात काहींना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते। अमरावतीच्या अचलपूरमध्ये एनआयए कडून धाड टाकण्यात आली आहे। एनआयए कडून ही छापेमारी करण्यात येते। आपले प्रतिनिधी सुरेंद्र राठोड आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। सुरेंद्र, काय अधिकची माहिती? नीलम, खरं तर अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यामध्ये काल रात्री साधारणतः 2 वाजताच्या दरम्यान जे आहे ते एनआयएचा छापा पडलाय आणि या ठिकाणी एका नागपूर जो अमरावती अचलपूरचा विद्यार्थी मात्र तो नागपूरला शिकायला आहे आणि त्याची चौकशी या ठिकाणी करण्यात आली आहे। पोलिसांना कुठेतरी त्याच्यावर संशय आहे आणि त्या संशयाच्या आधारे एनआयएचं पथक जे आहे ते काल रात्री 2 वाजता अचलपूरमध्ये पोहोचलं आणि हा विद्यार्थी कुठेतरी दहशतवादी करण्यात गुंतला होता असा संशय या पथकाला असल्या कारणानं त्याची चौकशी जी आहे ते सकाळी 6 वाजेपर्यंत या एनआयएच्या पथकाने केली। आताही एनआयएचं पथक त्या ठिकाणी बसलेलं आहे। त्याची चौकशी जी आहे सुरू आहे। संपूर्ण अचलपूर जिल्ह्यामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो लागलेला आहे। नीलम, सुरेंद्र, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।